हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये. कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. झालं का तुमचा चहा नाश्ता वगैरे? आणि झालाच असेल बरोबर की नाही, कारण आता काही टायमिंग राहिलेला नाहीये चहा नाश्त्याचा, खूप वेळ झालेला आहे. तर आज आहे रामनवमी आणि रामनवमीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. माहीत नाही हा व्हिडिओ कधी अपलोड होईल, पण तरी पण रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आता व्हिडिओला सुरुवात करते. एक एक बायको जरी खोटं बोलत असली तर दुसरी बायको कशी काय खोटं बोलू शकते? बरोबर की नाही? तुम्ही मला सांगा बरं का. तुम्हाला असं वाटत असेल असं का बोलते? हो. तर एकाच नवऱ्याबद्दल जर दोन बाया सेम बोलत असतील आणि सेम सांगत असतील तर मग चूक कुणाची आहे? त्या दोन बाया चुकीच्या आहेत का एकच व्यक्ती दोन चुकीचा आहे जो दोघीला त्रास देतो? बरोबर का? म्हणजेच दोष कुणामध्ये आहे सांगा तुम्ही? त्या दोन बायांमध्ये दोष आहे का एकाच व्यक्तीमध्ये दोष आहे जे सेम दोघींसोबत करतो? बरोबर ना? तर असाच एक व्यक्ती आहे, युट्यूबर आहे बरे का. मला नाही बोलायचं त्याच्याविषयी, म्हणजे त्याचं सगळ्यांना माहिती आहे, परंतु मला थोडंसं जो विषय माहिती आहे मी तेवढ्याबद्दलच बोलेल तरी का. तर आता अनुभव बोलतात, म्हणतात ना, अनुभव असतो माणसाचा, अनुभव बोलतो. जसं की माझं स्वतःचं वैयक्तिक आयुष्यामध्ये पण तोच प्रकार घडायचा. काय की त्या लेडीजला पण तसाच त्रास असायचा, म्हणजे त्याच्या पहिल्या बायकोला पण तो तसाच त्रास द्यायचा आणि सेम त्यानं परत माझ्यासोबत पण तसंच केलं. मला पण त्रास द्यायचा, मला पण सोडून जायचा, मारहाण करायचा, टॉर्चर करायचा, खूप त्रास द्यायचा. तर मी जेव्हा ओरडून ओरडून सगळ्यांना सांगत होते तेव्हा कुणाला पटलं नाही, पण जेव्हा तीच माझ्या सवतीने माझ्या माहेरच्या लोकांना सांगायला सुरुवात केली की तिला तसा त्रास देतोय, तेव्हा ह्या लोकांना तरी सुद्धा ह्या लोकांना तिचं वाईट वाटायचं, तिला ती तसा करतोय, पण माझ्याबद्दल त्यांना कधीच वाटलं नाही. वा रे. तर मला एकच सांगायचंय की जे लोक असं करतात ना की म्हणजे नाही का, एकीसोबत पण नीट नाही राहायचं, चला एक चुकीची असेल, एक ही असेल, मग तुम्ही दुसरी केली, दुसरी सोबत तरी सुखानं राहा, दुसरी सोबत तरी हे करा ना, निभवा ना नातं जोडलंय तर. पण तसं नाही, काही लोकांच्या आतमध्येच किडा असतो बरी का. काही लोकांच्या आतच किडा असतो जो तो कुणाशीच पटत नसतं, ते स्वतःला शहाणं समजणार, मी म्हणाल तेच खरं, अशी जी माणसं असतात ना, ते कधीच कुणासोबत पटवून घेत नाहीत, ना आईसोबत, ना बहिणीसोबत, ना भाऊसोबत, ना स्वतःच्या बायकोसोबत, ना स्वतःच्या लेकरासोबत. असे माणसं जे असतात ना, ह्यांचं कुणाशीच पटत नाही आणि हे जीवनामध्ये काहीच करू शकत नाही, जीवनामध्ये हे एकटे राहतात. खरं सांगते, जर तुम्ही असे आहात, माहिती झाल्याच्या नंतर दुसरं परत लग्न करायची तुम्ही मर्दानगी दाखवू सुद्धा नाही, मी तर असं म्हणेन. बरोबर आहे का? कारण तुम्ही एकाचं ऑलरेडी आयुष्य खराब केले तर तुम्ही अजून दुसऱ्यांचं आयुष्य कशाला खराब करता? 2-2, 4-4 लग्न करून. तुमच्यासारख्याने असंच राहायला पाहिजे, मी तर असं म्हणेन. बरी का? तुमच्यासारख्याने असंच राहायला पाहिजे. आणि एका आईपासून एक मूल लांब करणं हे शोभत नाही आपल्याला. बरं का? एवढ्या मोठ्या मोठ्या गप्पा मारायचं, एवढं ज्ञान शिकवायचं लोकांना, एवढंही करायचं आणि स्वतः शेण खायचं, लाज वाटायला पाहिजे. एवढ्या छोट्या बाळापासून, एका आईला मुलापासून वेगळं ठेवले, दोघांचा तळतळात लागणार आहे. बरोबर का? एक आईचा जिचं मन तडफडतंय मुलासाठी आणि एक मुलगा जे आईसाठी तडफडतोय, छोटं बाळ. तर विचार करा जरा, कारण ना तुमच्या ह्याच्यामध्ये मुलांचं नुकसान होतं, मुलांना त्रास होतो, मुलांचं घुसमट होते, मुलाला प्रेम भेटत नाहीये. ज्या वयामध्ये मुलाला प्रेम पाहिजे, आईची गरज आहे, त्या वयामध्ये त्याच्यापासून आई लांब आहे, तर हे खूप चुकीचं आहे, मला असं म्हणायचंय. कारण ना मी पण त्या परिस्थितीमधून गेलेली आहे, मला माहिती आहे मुलांपासून लांब राहणं किती अवघड आहे. एक दिवस जरी माझी मुलं माझ्याजवळ नसले तर माझी मुलगी मोठी झाल्यावर सुद्धा एक दिवस जरी माझ्याजवळ नसली तरी मला रडायला रान पुरत नव्हतं, पागल व्हायची वेळ आली होती माझी. आणि हे तर छोटं बाळ आहे, त्या आईची कंडिशन काय असेल, तरी पण ती 1 वर्ष राहिली, तिला मानावं लागेल. बरोबर की नाही? आणि ते बाळ पण राहते, त्याला काय हो, त्याला जीव लावला आणि हे झाले की तेही विसरून जातं, पण कधीतरी त्याला पण वाटत असेल मम्मी कुठे आहे, मम्मी दिसत नाहीये. बरोबर आहे का? तर असं करून आई आणि मुलाची ताटाटूट करू नका. आणि एक माणूस 2-2 व्यक्तीसोबत चुकीचा वागू शकतो, तो माणूस कधीच बरोबर नसतो, तो चुकीचाच असतो आणि तो दुसऱ्यांना चुकीचं ठरवण्यात शातीर असतो.
आणि तो दुसऱ्याला चुकीचं ठरवतो. एवढं मात्र मी नक्की सांगू शकते माझ्या स्वतःच्या अनुभवावर. कारण ना, एक जरी व्यक्ती चुकीची आहे, ठीक आहे ना, सांगू शकतात. एकच व्यक्ती 2 व्यक्तीसोबत कसं काय चुकीचं करू शकतो? मग चुकीचं कोण आहे? हा एक व्यक्ती आहे 2 व्यक्तीसोबत चुकीचं करतोय तो, का जो 2 व्यक्ती आहेत जी एक व्यक्ती चुकीचा आहे ही सांगतो? बरोबर ना? तर लक्षात घ्या, खूप चुकीचं आहे. आणि मला याच्यावर कुणा बोलायचा अधिकार नाहीये. ही माझं वैयक्तिक मत आहे आणि मी स्वतः या परिस्थितीतून गेलेली आहे म्हणून मी सांगते. आणि मी माझ्या बऱ्याचदा व्हिडिओमधून सांगितले, बरोबर दोन्ही व्यक्ती सांगत असतील की हे असा करतोय, असा आहे, तर समजून जा तो समोरचा व्यक्ती खराच तसा आहे. 2 माणसं एका व्यक्ती बद्दल खोटं बोलू शकत नाहीत, खोटं सांगू शकत नाहीत, एवढं मात्र खरं आहे. कारण ज्याच्या आतमध्येच असते ना की मीच खरं आणि माझंच खरं आणि मी म्हणतो तीच खरं, तर तो माणूस सगळ्यांना त्रास देतो, लक्षात ठेवा. तर हे खूप चुकीचं आहे. आणि मला काही गोष्टी बघितल्या, ऐकल्या म्हणून मी हे बोलत आहे. आणि मी मागे पण माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे की आमच्या घरात पण तोच प्रकार राहायचा. तिला पण तसाच त्रास होता. ती सांगायची तर तिच्या घरच्यांना खरं वाटायचं, मी सांगायची तर माझ्या घरच्यांना खरं वाटत नव्हतं, किंवा सगळ्या जगाला दिसायचं तो चुकीचा वागतोय, पण बोलायची हिंमत कुणामध्येच नव्हती. पण हा, दोन्ही मात्र त्याच्या नावानं ओरडायच्या. मी पण ओरडायची की तो असा वागतो, तो तसा त्रास देतो, मारझोड करतो, टॉर्चर करतो, आणि ती पण तशीच ओरडायची. म्हणजे विचार करा, आम्ही दोघी चुकीच्या आहोत का हा एकटा व्यक्ती चुकीचा आहे? सांगा तुम्ही. जो दोघींना सेम टॉर्चर करतोय, मग सांगा आता ह्याच्यामध्ये काय? उलट तिला थोडं कमी टॉर्चर होतं कारण तिच्या घरच्यांचा सपोर्ट होता. माझे आई वडील नसल्यामुळे, मला सपोर्ट नसल्यामुळे त्याने ते केलं. पण मी शेवटच्या वेळेला मला कुणाचा जरी सपोर्ट नसला तरी सुद्धा मी एकटीनं लढवून दाखवलं. त्याला माझ्या पायाजवळ लोळून दाखवलं आणि त्याला माफी मागायला मजबूर केलं आणि त्यानं माफी पण मागितली. पण ही राणी आहे, माफ जरी केलं तरी सोडलं नाही. न्यायाचा लढा लढत राहिली आणि त्याचा शेवट केला. बरे का? तर असं आहे, एका मुलाला आईपासून लांब करू नका आणि एका आईला मुलांपासून लांब करू नका आणि नात्यांमध्ये दुरावा आणू नका. कारण ते नातं तुमच्या आधी जास्ती असतं. आईचं आणि मुलाचं नातं बापापेक्षा जास्ती का असतं हे थोडं समजण्यासाठी बाईच्या पोटी जन्माला यावं लागतं. आणि तुम्ही बाई नाहीत त्याच्यामुळे तुम्हाला कदाचित समजणार नाहीये की आई आणि मुलांचं. म्हणून मी किती लढले, काही झालं, किती ठोकरा खाल्ल्या, किती त्रासातून गेले, पण मी माझ्या मुलांना सोडलं नाही. कारण आज मी पण अशीच रडत असते, मुलांसाठी तरसली असते आणि मुलांसाठी काहून आपण मला वापस जावं लागलं असतं. मुलांसाठी मला माघारी घ्यावी लागली असती. नशीब मानते की मी माझी मुलं सोबत ठेवले म्हणून आज मी खंबीरपणे उभा आहे आणि मी जिंकले यार, जिंकले. विषय संपला. मी जिंकले, मी माझं सर्व जिंकले. माझे मुलं माझ्यासोबत आहेत, मी सगळं जिंकले. कारण ना, असं कुणी उद्या म्हणायला नको की जन्म दिला आणि सोडून देऊन गेली, कसली आई आहे. कुणी म्हणणार नाहीये. उलट तुला लोक थुकतात, तुला लोक नावं ठेवतात, कसला बाप आहे म्हणून. समजलं का? तर माझ्याकडे कोणी बोट करणार नाही. मग स्वाभिमानानेच मरेल, मेले तरी सुद्धा, की कमीत कमी स्वतःची सुटका करून घेतली, पण त्याबरोबर मुलांची सुटका केली आणि मुलांना चांगली परवरिश दिली आणि मुलांना सुरक्षित ठेवलं आणि मुलांना सोडलं नाही. हा धब्बा माझ्यावरती नाही लागला. याच्यासाठी मी खरंच भोलेनाथचे धन्यवाद म्हणन की मी माझी 2 मुलं घेऊन, 2 पाखरं घेऊन फिरत होती, उडत होती, तरी सुद्धा मला त्यांनी एकटं सोडलं नाही आणि माझ्यावर सदैव त्यांचा आशीर्वाद राहिला. तर मी एकच सांगेल याच्या माध्यमातून की जी लेडीजला टॉर्चर करतात, लेडीजला त्रास देतात, लेडीजच्या चारित्र्यावर बोटं उचलतात, लेडीजची इज्जत काढतात, एक दिवस तुम्हाला सांगते, असला रावण नाही सुटला. बरे का? एवढा अहंकारी रावण होता, ज्याला भोलेनाथचं वरदान होतं, तो सुद्धा सुटला नाही, फक्त लेडीजच्या इज्जतीमुळं. तर तुमची काय गत आहे? विचार करा. एक ना एक दिवस तुमचा सुद्धा शेवट होणार आणि ते भोलेनाथच करणार. तर लक्षात ठेवा, जो जसा करणार तसाच भरणार.
तुम्हाला वाटत असेल हे तात्पुरतं सुख तुम्ही घेता तोंडाने बोलून, लेडीज जवळ येऊन झोपण्याच्या, लेडीजचं काय मोठं काय लहान, लेडीजला घाणघाण असलीपणाचं बोलता, हे फक्त तुम्ही सुख तोंडाचं घेऊ शकता. पण तुमचं जेव्हा सुख हिरावून घेईल ना देव, तेव्हा तुम्हाला खालतं वरतं सुचणार नाही. आण आण पाणी पाणी म्हणलं तर त्याच तोंडाने भेटणार नाही आणि त्याच तोंडात आळ्या किडं पडतील, एवढं 100% मी सांगू शकते. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि आपापली काळजी. चांगल्या लोकांसाठी चांगलंच असणार आहे माझं मत, वाईट लोकांसाठी माझं हमेशा मत वाईट असणार आहे. जे चांगले लोक आहेत, जे चांगले सपोर्ट करतात, जे चांगले कमेंट्स करतात, जे चांगले त्यांचे विचार आहेत, त्यांना नक्कीच भोलेनाथ सुरक्षित ठेवतील आणि सदैव त्यांच्यावरती आशीर्वाद राहील अशी आशा करते. आणि जे सडके लोक आहेत, जे लेडीजच्या इज्जतीला हात घालतात, लेडीजला बदनाम करतात, लेडीजला इज्जत घालवतात, लेडीजच्या जवळ येऊन झोपण्याची भाषा करतात, ते एक दिवस नक्कीच आळ्याकिडे पडून सडून मरणार आहेत अशी आशा मी नक्कीच करते. भोलेनाथ हर हर महादेव, ओम नमः शिवाय. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टाटा.